कागल विधानसभा मतदारसंघातील एचएएम रस्ते कामावरून मंत्री हसन मुश्रीफांची प्रचंड नाराजी। विधानसभा निवडणुकीपूर्वी हायब्रिड ॲन्युइटी योजनेमधून कागल विधानसभा मतदारसंघातील 2 प्रमुख रस्ते पॅकेज मंजूर करण्यात आले होते। यामध्ये रणदिवेवाडी कागल नदी किनारा मुरगुड सेनापती कापशी काळभैरी देवस्थान मार्गे गडिंग्लज या 71 किलोमीटरच्या रस्त्याचा तसेच बेलेवाडी हुबळगी उत्तूर ते गडिंग्लज या 24 किलोमीटरच्या रस्त्यांचा समावेश आहे। मात्र मुख्य कंत्राटदाराने कामे पोट कंत्राटदारांना दिल्याने तसेच वेळेवर बिले अदा न झाल्याने कामांच्या दर्जावर आणि गतीवर परिणाम झाला। याबाबत यापूर्वी अनेक बैठका घेऊन देखील परिस्थितीमध्ये अपेक्षित सुधारणा झाली नाही। तसेच डिटेल एस्टिमेट तयार करताना काही आवश्यक कामांचा समावेश राहून गेल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते। या सर्व प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मुंबईमधील मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवरेंद्र सिंह राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। या बैठकीत मुरगुड सेनापती कापशी मार्गावरील सर पिराजीराव तलावाजवळील एलिव्हेटेड पूल, अलाहाबाद कापशी तसेच कसबा सांगाव येथील रस्ता, कागल शहरातील रस्ते, गटर्स आणि युटिलिटी शिफ्टिंगची कामे यावर चर्चा झाली। यासोबतच कागल मुरगुड मार्गावरील सिद्धनेरली नदी किनारा, दूधगंगा नदीवरील नवीन पूल, मुरगुड शहरातील रस्ते व गटर्स, चिकोत्रा नदीवरील नवीन पूल, सेनापती कापशी चौकातील रस्ते आणि सुशोभीकरण यांसह विविध प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला। या सर्व कामांचे तातडीने एस्टिमेट तयार करून प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावेत आणि प्रलंबित कामे कोणत्याही परिस्थितीमध्ये विलंब न करता मार्गी लावावीत असे स्पष्ट निर्देश बैठकीमध्ये देण्यात आलेत। त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील रखडलेल्या एचएएम रस्ते कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा असून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।